Good evening, friends. How are you? व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स 2 या BSc पार्ट 1 सेमिस्टर 2च्या कोर्समध्ये आज आपण आता युनिट 1च्या टॉपिक 1चा पार्ट 2 पाहणार आहोत. येस्टरडे वी हॅव सीन बायोडायव्हर्सिटी, द कन्सेप्ट. वी हॅव ऑल्सो अंडरस्टूड लेवल्स अँड व्हॅल्यूज ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, त्याचा कन्सेप्ट काय आहे आणि त्याच्या व्हॅल्यूज आणि लेवल्स आपण पाहिल्या. Now today we will go further and we will try to find out what are the hotspots and threats of biodiversity. Especially we are talking about biodiversity of India. आपल्या देशाच्या बायोडायव्हर्सिटीबद्दल आपण बोलतो आहोत. तर चला मग आपण युनिट 1च्या टॉपिक 1चा पार्ट 2 आता सुरू करूयात. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. भारतामध्ये कुठले 2 महत्त्वाचे हॉटस्पॉट्स आहेत बायोडायव्हर्सिटीचे, ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आपल्याला दिसते. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय हे आपण काल लक्षात घेतलं. ऑल डिफरंट काइंड्स ऑफ स्पीसीज लिव्हिंग टुगेदर. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जीवित स्पीसीज एकत्रित राहण्याची जी व्यवस्था आहे त्याला बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात. आणि त्याचे 2 महत्त्वाचे हॉटस्पॉट्स भारतामध्ये आहेत. त्यातला पहिला जो आहे तो वेस्टर्न घाट्स, सह्याद्री हिल्स, जो मेजॉरिटीनी महाराष्ट्रामध्ये. It is in Maharashtra, the western side of Maharashtra and down to Karnataka also, from north to south. So it ranges from north to south. उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्ण कोकण पट्टा हा वेस्टर्न घाट आपल्याला दिसतो, ज्याला सह्याद्री पर्वत आपण म्हणतो. त्याच्या वेस्ट साईडला अरेबियन सी आहे. त्यामुळे अरेबियन सी, त्याच्यानंतर कोकण आणि त्याच्यानंतर मग वेस्टर्न घाट्स. या वेस्टर्न घाटला आयसोलेटेड केलेला आहे अरेबियन सीनी, अरबी समुद्र. आणि असा वेस्टर्न घाट हा सगळा उत्तरेपासून दक्षिणेकडे, जे उत्तर महाराष्ट्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत असा हा स्प्रेड झालेला आहे. याच्या पूर्वेला म्हणजे वेस्टर्न घाट संपल्यानंतर पूर्व बाजूने डेक्कन प्लॅटू आहे, जो आपला मराठवाडा, त्यानंतर विदर्भ, हा सगळा डेक्कन प्लॅटू ईस्टला. आणि नॉर्थला विंध्य सातपुडा हिल्स. सो सातपुडा हिल्स जे आहेत, सातपुडा पर्वत जो आहे तो याच्या नॉर्थला आहे. याचं लोकेशन जर लक्षात घ्यायचं झालं तर इट इज लोकेटेड इन महाराष्ट्र, एस्पेशली फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, रेंजिंग फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. देन ऑन द वेस्ट ऑफ इट देर इज कोकण रिजन अँड देन अरेबियन सी. सो आफ्टर अरेबियन सी देर इज नथिंग. सो द बाउंड्री लाईन इज देअर. अरेबियन सी, देन कोकण रिजन अँड देन वेस्टर्न घाट, which is also called Sahyadri Hills. It is isolated by Arabian Sea. Then on the east of it, there starts Deccan Plateau. So it is Marathwada region, it is Vidarbha region. So this is all called Deccan Plateau. And to the north of it, there are another mountain ranges, and that is Satpura Hills. So they are called Satpura Hills in ranging to the north boundary of Maharashtra. So this is in all the location of this hotspot, Western Ghat. स्क्रब जंगल्स आहेत या ठिकाणी. ड्राय मॉइस्ट फॉरेस्ट आहे. ओलसर असणारी जमीन सगळी या ठिकाणी आहे. आणि वर्षभर काही काळ हे जंगल हिरवं असतं, काही काळ कोरडं पडतं. विशेषतः सह्याद्रीमधला बराचसा भाग हा ओला असतो आणि सातपुडा हिल्स मात्र आपल्याला ड्राय झालेले दिसतात. स्क्रब जंगल आहे ज्याच्यामध्ये झुडपं वाढतात, पण काही मोठे झाडं पण असतात. हाय रेनफॉल इन वेस्टर्न घाट. देर इज अ हाय रेनफॉल बिकॉज वी नो दॅट the monsoon reaches to Western Ghat through Arabian Sea, and then heavy rainfall is always there. Very special thing about this Western Ghat is that 4,780 flowering plant species out of 15,000 in India. संपूर्ण भारत देशामध्ये ज्या 15,000 झाडांच्या, म्हणजे ज्या झाडांना फुलं येतात, फ्लावरिंग प्लांट्स, याच्या 15,000 स्पीसीज पूर्ण भारतामध्ये आहेत. त्यातल्या 15,000 पैकी 4,780 4,780 स्पीसीज फक्त वेस्टर्न घाटमध्ये. इतका रिच कल्चर आणि रिच स्पीसीज प्लांट्सच्या, त्याही फ्लावरिंग प्लांट्सच्या आपल्याला याच्यामध्ये दिसतात.
डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल देखील आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या ठिकाणी आहेत. त्यामुळे बायोडायव्हर्सिटी इज इन रिच लेवल अवेलेबल इन वेस्टर्न घाट्स अँड दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड ॲज दी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इन इंडिया. वन ऑफ द व्हेरी स्पेशल थिंग्स about biodiversity in India, and that is the hotspot which is called as Western Ghat, Sahyadri Hills also. Okay, now next hotspot we will see. The next one is Indo-Burma Eastern Himalayan. Eastern Himalayan, it starts from eastern Bangladesh. बांगलादेशाच्या पूर्वेकडून ईस्टर्न बांगलादेश इट स्टार्ट्स अँड देन एक्सटेंड्स टू नॉर्थ ईस्टर्न इंडिया. नॉर्थ ईस्टर्न बाउंड्रीजपर्यंत तो जातो. म्हणजे बांगलादेशाच्या ईस्टपासून तो सुरू होतो आणि वरती अरुणाचल प्रदेशपर्यंत तो पोहोचतो. सो दॅट इज ऑल्सो वन माउंटन रेंज. देन साऊथ ऑफ ब्रह्मपुत्र रिव्हर, चायनामधून येणारी ब्रह्मपुत्र नदी जी आहे त्या ब्रह्मपुत्राच्या साऊथला हा सगळा पर्वत आहे. देन ऑल म्यानमार रिचिंग टू नॉर्थ ऑफ इंडिया. म्हणजे तिथपासून ईस्ट बांगलादेशपासून सुरू होतो, तिथून अरुणाचल प्रदेश. तुम्हाला भारत देशाचा नकाशा जर माहिती असेल तर ईस्टर्न पार्ट जो आहे भारताचा, ज्याला नॉर्थ ईस्ट असं म्हणतात, तिथे बांगलादेशाच्या ईस्टपासून तो सुरू होतो. तिथून तो अरुणाचल प्रदेशपर्यंत पोचतो. म्हणजे नॉर्थ ईस्टर्न अक्रॉस नॉर्थ ईस्टर्न स्टेट पूर्णचं पूर्ण. त्यानंतर साऊथ ऑफ ब्रह्मपुत्र रिव्हर, म्हणजे वरून चायनातून येणारी ब्रह्मपुत्र रिव्हर जी भारतामध्ये येते त्याच्या साऊथला तो आहे. आणि त्यानंतर म्यानमारपासून तर नॉर्थ इंडियापर्यंत असा तो ईस्टर्न हिमालयाज. दॅट ऑल्सो इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट वेअर यू कॅन फाइंड डिफरंट टाइप्स ऑफ ट्रीज, यू कॅन फाइंड डिफरंट टाइप्स ऑफ स्पीसीज ऑफ ॲनिमल्स. सो दीज आर दी टू इम्पॉर्टंट हॉटस्पॉट्स, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स इन इंडिया. सो यू मे बी आस्क्ड अ क्वेश्चन. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की डिस्क्राईब दी टू हॉटस्पॉट्स or rather describe the hotspots of biodiversity or biodiversity hotspots in India. So these two slides will give you the answer of that question, along with that the information that these are the two important biodiversity hotspots in India. Okay, now we move to the next, and that is very much important, threats to biodiversity. As we have seen in part 1 how biodiversity is important for your life and my life. Human beings are survived due to biodiversity. बायोडायव्हर्सिटीचं प्रोटेक्शन, बायोडायव्हर्सिटी सांभाळणे आणि या बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन याच्यामुळे मनुष्य जमात ही जिवंत आहे आणि त्यामुळे बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. व्हॅल्यू एज्युकेशन कोर्समध्ये हे शिकणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की याच्यामध्ये आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. The paper and the subject and the topics which are given to you are not just for marks. They are for getting some new insight about our life. हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रमैत्रिणींनो. आपण अतिशय गांभीर्यानं लक्षात घेतलं पाहिजे. जो अभ्यासक्रम आपल्याला दिला आहे ना तो आपल्या जीवनामध्ये बदल आणणार आहे. एक नवीन विजन, एक नवीन दृष्टी. खूप सारं एकदम करायचं असं नाही, पण थोडे थोडे बदल या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जर आपल्या जीवनामध्ये आले, ॲटलिस्ट आपल्याला समस्या जर समजल्या तर आपण त्याच्यासंबंधी काहीतरी काम करू शकू. आणि तुमच्यासारख्या तरुण मित्रमैत्रिणींकडून हे अपेक्षित आहेत. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अतिशय इंटरेस्टिंग असा हा कोर्स आहे ज्याच्यामध्ये एक नवी इन्साईट आपल्याला मिळते. ओके, चलायचं पुढे. सो थ्रेट्स टू बायोडायव्हर्सिटी. कुठले थ्रेट्स येतात या इतक्या रिच आणि ब्युटिफुल बायोडायव्हर्सिटीला? थ्रेट्स कुठले आहेत? पहिली, रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ. अतिशय जास्त वाढणारी लोकसंख्या. रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ. वी आर 140 करोड, 140 करोड झालेलो आहेत आपण आता. 140 करोड इज द पॉप्युलेशन ऑफ आवर इंडिया. सो रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ ही बायोडायव्हर्सिटीला थ्रेट आहे, कारण एवढ्या लोकांना राहण्यासाठी जागा लागते आणि त्याच्यासाठी म्हणून बायोडायव्हर्सिटीचं नुकसान केलं जातं. बायोडायव्हर्सिटीचे जे हॉटस्पॉट्स आहेत किंवा बायोडायव्हर्सिटी जिथे जिथे एक्झिस्ट करते तिथे आता ह्युमन इंटरव्हेन्शन सुरू झालं. अँड ड्यू टू दॅट ह्युमन इंटरव्हेन्शन द बायोडायव्हर्सिटी इज गेटिंग डिस्टर्ब्ड. ओके, सो दॅट इज द फर्स्ट थ्रेट. वी मस्ट थिंक अबाउट इट. द सेकंड, लार्ज इंडस्ट्रियल अँड कमर्शियल ॲक्टिव्हिटीज रिझल्टिंग इन टू हॅबिटॅट डिस्ट्रक्शन. मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल आणि कमर्शियल ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत बिकॉज our country is growing.
ॲज अवर कंट्री इज ग्रोईंग, लार्ज नंबर ऑफ इंडस्ट्रियल अँड कमर्शियल ॲक्टिव्हिटीज आर गोईंग ऑन. ड्यू टू दॅट हा जो नॅचरल हॅबिटॅट आहे, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज ह्या एकमेकांशी अत्यंत सुंदर प्रकारे इंटरॅक्ट करतात, अत्यंत सुंदर प्रकारे कोलॅबरेट करतात आणि सगळे मिळून ते एक बायोडायव्हर्सिटी रिजन तयार करतात. एक वेगवेगळ्या स्पीसीजचं एकत्रित हॅबिटॅट असतं, ते डिस्टर्ब व्हायला लागलेलं आहे. आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळे ती जी फूड चेन आहे किंवा डिस्टर्ब झाल्यामुळे ती जी नेचरची इकॉलॉजिकल चेन आहे ती आता डिस्टर्ब व्हायला लागलेली आहे. त्यामुळे ही फार मोठी थ्रेट आहे. तिसरी आहे हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन इन टू पीसेस ड्यू टू रोड्स, फील्ड्स, पॉवर लाईन्स अँड टाउन्स. जर बायोडायव्हर्सिटीचा एखादा पट्टा आहे किंवा एखादा बायोडायव्हर्सिटीचं लोकेशन आहे, त्याला फ्रॅगमेंटमध्ये, तुकड्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन राहिलं. तर कारण मोठे मोठे रस्ते तयार होऊन राहिले. या बायोडायव्हर्सिटी असणाऱ्या जंगलांमधून रस्ते चालले आहेत, त्या ठिकाणावरून वेगवेगळे फील्ड्स तयार होऊन राहिले, मोठमोठ्या पॉवर लाईन चालल्या. आणि हे सगळं होत असताना किंवा गावं वसून राहिले, मोठमोठे गावं मोठे व्हायला लागले, जंगलापर्यंत गावं पोचले. आणि त्यामुळे काय होऊन राहिलं की बायोडायव्हर्सिटीचा जो रिजन आहे तो फ्रॅगमेंटेड होतो आहे, तो तुकडे होत आहेत त्याचे. आणि हॅबिटॅटचे तुकडे झाल्यानंतर, उदाहरण द्यायचं झालं तर घर एक एकत्र असतं ना, सगळे लोक एकत्र राहत असतात, पण त्या घराचे तुकडे झाल्यानंतर काय होतं, त्याच्यामधला एकत्रितपणा संपतो. तसा एकत्रितपणा या बायोडायव्हर्सिटीमधला संपून राहिला. आणि म्हणून हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन विच इज ऑल्सो कॉझिंग अ बिग थ्रेट टू बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीला मोठा धोका याच्यामुळे निर्माण झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या समस्यांवर आपल्याला सोल्युशन काढलं पाहिजे. आपण त्याच्यासंबंधी बोलणार आहोत, येणाऱ्या एपिसोडमध्ये त्याच्यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत. पण आता त्याची ओळख करून घ्यायची. तर बायोडायव्हर्सिटीच्या थ्रेट्स कुठले आहेत? एक आहे रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ, दुसरी आहे लार्ज इंडस्ट्रियल अँड कमर्शियल ॲक्टिव्हिटीज, प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती किंवा व्यापारी व्यवस्था तयार होत आहेत, व्यापारी ॲक्टिव्हिटीज वाढत आहेत आणि त्यामुळे हॅबिटॅट डिस्ट्रक्शन होते. आणि तिसरा प्रकार होतो आहे हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन. कशामुळे? मोठे मोठे रस्ते तयार होत आहेत, फील्ड्स तयार होत आहेत, पॉवर लाईन्स आहेत, घरं, गावं तयार होत आहेत आणि त्याच्यामुळे या नॅचरल बायोडायव्हर्सिटी हॅबिटॅटचे तुकडे होत आहेत. आणि ते तुकडे झाल्यामुळे त्याचं जे एकत्रित असणं आहे ते डिस्टर्ब होते. अजून कुठल्या थ्रेट्स आहेत ते आपण बघू. एक अजून महत्त्वाची थ्रेट आहे ते म्हणजे पोल्युशन. मोठ्या प्रमाणात पोल्युशन आपल्याकडे होतं. एअर पोल्युशन, इंडस्ट्रियल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, या सगळ्या पोल्युशन संबंधीचं विस्तृत चर्चा आपण पुढच्या एपिसोड्समध्ये करणार आहोत. पण हे पोल्युशन बायोडायव्हर्सिटीला डिस्टर्ब करते, नेचरला डिस्टर्ब करते. नेचरचं जे एक मूळ स्वरूप आहे त्याला हार्म पोचवते. आणि त्यामुळे एअर पोल्युशन, इंडस्ट्रियल पोल्युशन अँड वॉटर पोल्युशन हे पोल्युशनचे प्रकार आहेत. या पोल्युशनच्या प्रकारचे कॉजेस काय आहेत, याचे सोल्युशन्स काय करता येऊ शकतात, आपण त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, असा सगळा विचार आपण करणार आहोत आणि त्याची चर्चा देखील आपण करणार आहोत. पण पोल्युशन ही देखील एक बायोडायव्हर्सिटीला मोठी थ्रेट आहे. ओव्हर एक्सप्लॉयटेशन हा देखील एक महत्त्वाचा विषय. इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी ग्रोथ अँड ग्लोबलायझेशन ऑफ इकॉनॉमी कॉझिंग एक्सटिंक्शन ऑफ सेव्हरल स्पीसीज. आपण खूप जास्त एक्सप्लॉईट करतो आहे नेचरला. निसर्गाची लूट चालली आहे आपली. आपण निसर्गाला लुटतो आहे, पाहिजे तसं, वाटेल तसं वापरतो आहे. आणि त्यामुळे काय होतं आहे, इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी ग्रोथ होते. टेक्नॉलॉजी ग्रोथ झाल्यामुळे वेगवेगळे इक्विपमेंट्स तयार होतात आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात मशीन्स तयार होतात. आणि ग्लोबलायझेशन ऑफ इकॉनॉमी, हे जे ग्लोबलायझेशन सुरू आहे, या ग्लोबलायझेशनमध्ये प्रत्येकाला भूक आहे मोठं होण्याची, प्रत्येकाला भूक आहे वाढण्याची. आणि त्यामुळे निसर्गाचा नंबर अतिशय शेवटी लावतो आपण. निसर्गावर आक्रमण केलं जातं, निसर्गाची लूट केली जाते आणि ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. याचं देखील विस्तृत चर्चा आपण या वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये करणार आहोत. अतिशय महत्त्वाचे हे सगळे विषय आहेत आणि हे आपल्याला तरुण मुलामुलींना, तुमच्यासारख्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माहीत असायला हवे, जेणेकरून आपण याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकलो पाहिजे. आपण कुठेतरी याला वाचवण्याचा प्रयत्न करू शकलो पाहिजे. याचा परिणाम असा होतो आहे की काही स्पीसीज एक्सटिंक्ट होऊन राहिल्या, प्राण्यांच्या, वनस्पतींच्या काही स्पीसीज नाहीशा होऊन राहिल्या, संपून राहिल्या, अस्तित्व संपून राहिलं त्यांचं. ही किती धोकादायक गोष्ट आहे.
अशा सगळ्या स्पीसींची मिळून सुंदर बायोडायव्हर्सिटी आपल्याकडे आहे. पण ही किती धोकादायक आणि किती चुकीची गोष्ट आहे की काही स्पीसीज ज्या आहेत प्राण्यांच्या त्या पूर्ण नाश पावून राहिल्या, संपून राहिलेल्या आहेत. त्या इव्होल्युशन प्रोसेसमध्ये संपलेल्या स्पीसीज ह्या वेगळ्या. त्याला डायनोसॉर्स आपण डायनोसॉर इव्होल्युशनमध्ये संपले. पण सध्याच्या व्यवस्थेमध्ये बायोडायव्हर्सिटीवर माणसाचं आक्रमण झाल्यामुळे, औद्योगिक क्रांतीचं आक्रमण झाल्यामुळे, टेक्नॉलॉजीचं आक्रमण झाल्यामुळे काही स्पीसीज या संपून जाणे, एक्स्टिंक्ट होणे, ही आपल्या एकंदर बायोडायव्हर्सिटी सर्वायवलसाठी अतिशय मोठी थ्रेट आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला काय करता येऊ शकतं, आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये करायचा आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी संबंधीच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे बायोडायव्हर्सिटीचे इंडियामधले हॉटस्पॉट्स कुठले आहेत हे आपण पाहिलं, आणि दुसरं या बायोडायव्हर्सिटीला थ्रेट्स कुठले आहेत ते आपण पाहिलं. असा हा आपला आजचा पार्ट 2 होता. युनिट 1 मधल्या टॉपिक 1 मधला बायोडायव्हर्सिटी कन्सेप्ट लेवल हॉटस्पॉट व्हॅल्यूज पार्ट 2. आणि अशा प्रकारे आपला हा युनिट 1 मधला पहिला टॉपिक संपलेला आहे. आपण दुसरा टॉपिक आता पुढचा बघणार आहोत, तो म्हणजे एन्व्हायरमेंटल इश्यूज. आता खरं आपण डिटेलिंगमध्ये जाणार आहोत. आता फक्त तोंडओळख आपण विषयाची केली, जस्ट इंट्रोडक्शन वी हॅव गॉट थ्रू फर्स्ट topic. Now second topic is where we are going in detail of the issues, that is environmental issues, local, regional and global. So there are 3 types of issues, environmental issues. Some of them are local, which are related to our community. Some of them are related to our nation, that is India, and some of them are related to global. So on global platform also there are different kinds of issues. So we will try to understand those issues. We will find out the causes. We will find out the solutions also. Okay. So in the next episode we will go for topic 2, unit 1. Till then, like my channel, share and subscribe. I am available on all social media platform, and there is one community which is prepared for VEC on WhatsApp. So if you have got that link, the name of that community is VEC2. So search for it and join it so that all the notification and information about this course will be displayed on that community. Okay, thank you so much. Bye bye. See you in the next episode. Bye bye. Take care.